हॅलो स्टुडंट्स, सिव्हिल विथ प्रियांका या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 10वी किंवा 12वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन कसं घ्यायचं, तेही इंग्लिशमध्ये। आज आपण तेच पाहणार आहोत मराठीमध्ये। तर आपल्या गावाकडे बऱ्याच मुला-मुलींना 10वी किंवा 12वी झाल्यावर एकच प्रश्न पडतो, आता पुढे काय करायचं, कोणता अभ्यासक्रम निवडायचा, चांगली नोकरी कशी मिळेल। जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन कसं घ्यायचं, कोणती कागदपत्रे लागतात आणि पुढे नोकरीच्या संधी काय आहेत। सगळ्यात आधी समजून घेऊया की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय आहे। आपण रोज ज्या रस्त्यावरून फिरतो, मोठमोठे पूल, शाळा, दवाखाने, धरणं, इमारती, कारखाने बघतो, हे सगळं उभारायचं आणि त्याचं नियोजन करायचं काम हे सिव्हिल इंजिनियर करत असतो। आता आपण पाहूया 10वी नंतर काय करायचं। जर तुम्ही 10वी पास झाला असाल तर सरकारी किंवा खाजगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ शकता। हा डिप्लोमा 3 वर्षाचा असतो। तो पूर्ण केल्यानंतर तुम्ही डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेऊ शकता। हे झालं 10वी झाल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाला ॲडमिशन कसं घ्यायचं। तर चला आता आपण पाहूया की 12वी झाल्यानंतर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्रीसाठी ॲडमिशन कसं घ्यायचं। तर जर तुम्ही विज्ञान शाखेतून विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स म्हणजेच PCM ग्रुप हे विषय घेऊन 12वी पास झाला असाल तर BE म्हणजेच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा BTech सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला काही एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात, त्याच्यामध्ये JEE मेन तसेच स्टेट लेवल MST CET अशा एक्झाम्स द्याव्या लागतात आणि काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूट लेवलच्या एक्झामही कंडक्ट करतात। चला आता बघूया ॲडमिशनसाठी कोणती कागदपत्रे लागतात। तर ॲडमिशनसाठी तुम्हाला लागेल 10वी आणि 12वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रेही तुम्ही सोबत तयार ठेवा। तर स्टुडंट्स, आता ॲडमिशन घेताना कॉलेजची मान्यता आणि गुणवत्ता नक्की तपासा। फक्त नाव पाहून प्रवेश घेऊ नका। आता राहिला एक महत्त्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यावर नोकरी कुठे मिळते। तर स्टुडंट्स, तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं असेल तर तुम्ही सरकारी विभागात PWD, MIDC, रेल्वे, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जलसंपदा विभाग अशा अनेक ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याच्या संधी असतात। तसेच तुम्हाला खाजगी क्षेत्रात मोठ्या बांधकाम कंपन्या, बिल्डर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांमध्येही चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात। तसेच तुम्ही साइट इंजिनियर, क्वांटिटी सर्वेअर, एस्टिमेशन इंजिनियर, डिझाईन इंजिनियर किंवा प्रोजेक्ट इंजिनियर म्हणूनही काम करू शकता। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आजकाल फक्त डिग्री पुरेशी नसते, त्यासोबतच तुम्हाला ऑटोकॅड, एस्टिमेशन, MS एक्सेल, साइट सुपरविजन यासारखे कौशल्य शिकली पाहिजेत, तरच चांगल्या नोकरीच्या संधी वाढतात। तर स्टुडंट्स, आपल्या गावातूनही अनेक मुलं-मुली इंजिनियर होऊन मोठ्या पदावर काम करत आहेत, त्यामुळे आपल्याकडून होणार नाही असा विचार कधीच करू नका। मेहनत करा, योग्य माहिती घ्या आणि वेळेवर ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सिव्हिल विथ प्रियांका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धन्यवाद। चला आपण भेटूया आणखी अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।